मी पूनम गिड्डे. आपण पाहत आहात स्टार माय मराठी न्यूज. आपली बोली आपली भाषा. राज्यामध्ये जल जीवन मिशन या योजनेअंतर्गत प्रत्येक गावात वाडी वस्तीवर पिण्याच्या पाण्याच्या योजना राबवण्यासाठी हजारो कोटी रुपये मंजूर केले असून सांगोला तालुक्यामध्ये जल जीवन मिशन या योजनेच्या कामाअंतर्गत 76 ग्रामपंचायती आणि त्याच्याखालील वाड्या वस्त्या मिळून 103 गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी कोट्यवधी रुपये मंजूर असून सदर या शासनाच्या धोरणात्मक त्यांचा निर्णय असा होता की जल जीवन मिशन योजनेचं काम करत असताना प्रथमतः प्रत्येक गावातील जनतेतून 10% लोकसहभाग भरला पाहिजे आणि 10% लोकसहभाग भरल्यानंतर शासन हे 90% पैसे आपणाला देणार होतं. पण सांगोला तालुक्यामध्ये अतिशय अशी बिकट परिस्थिती निर्माण केली की संबंधित अधिकाऱ्यांनी कुठल्याही ग्रामपंचायतीचे 10% सहभाग न घेता डायरेक्ट त्यांनी टेंडर पद्धत देऊन एकाच संस्थेला 10-10, 20-20, 30-30 कामं दिली गेले आणि या संस्था जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्या कुठल्याही बीड कॅपॅसिटी बसत नसताना या कामं दिली गेले आणि या कामाचं गुणात्मक दर्जाची कामं न झाल्यामुळं अनेक ठिकाणी हे कामं पेंडिंग पडलेले आहेत. या कामाला दर्जाहीन कामं झालेले आहेत. संबंधित अधिकारी हे कार्यालयात बसून टक्केवारीत गुंग झालेले आहेत. जिल्हा परिषदेचे मात्र त्याचे जिल्हा कार्यकारी अभियंता जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठ्याचे हे बी यात सहभागी होते. तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक कोळे यांनी याच्यात अनियमितता झाल्यामुळं त्यांची बदली केली गेली, पण त्यांना कुठल्याही प्रकारची याच्यावर कारवाई झाली नाही. संबंधित त्याच्यानंतर संजय कटकधोंड हे बी त्या ठिकाणी कार्यकारी अभियंता आले, त्यांनी कुठल्या प्रकारची तक्रारीबद्दल या कामाच्या चौकशा केलेल्या नाहीत. मे दिनांक 22/7/2022 रोजी तक्रार दिली. त्या तक्रारीच्या अनुषंगानं पुन्हा स्मरणपत्र म्हणून 4/11/2022ला दिले, तरी त्याच्यावर कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्याच्यानंतर 23/1/2023ला मी तक्रार दिली. संबंधित जिल्हा अधिकारी हे त्या जल जीवन मिशन योजनेचे अध्यक्ष आहेत. तत्कालीन शिओ हे त्या जल जीवन मिशनचे सहअध्यक्ष आहेत आणि ग्रामीण पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता हे सचिव आहेत. या तिघाच्या संगनमतानं शासन निर्णय डावलून या ठिकाणी या तालुक्यातील कामं हे बेकायदेशीर एकाच संस्थेला जास्त दिल्यामुळं कामाचे दर्जा राहिलेला नाही आणि टक्केवारीमुळं जिओ टॅगिंगमुळं अनेक ठेकेदारांना ते काम घेता आलं नाही. जिओ टॅगिंग पद्धत हे कायद्यात बसत नसताना GRमध्ये कुठली त्याची नोंद नसताना अधिकाऱ्यांनी हे क्लॉज टाकून पैसे काढण्याच्या उद्देशानं ठेकेदाराकडून ह्या पद्धतीनं ते जिओ टॅगिंग केलेलं आहे. याला सर्वस्वी इथले तालुका उप अभियंता सुरेश कंबळे साहेब, तत्कालीन कार्यकारी अभियंता संजय कटकधोंड असतील, पुन्हा दीपक कोळे असतील, त्या तत्कालीन त्यावेळचे जिल्हाधिकारी असतील, तत्कालीन शिवसाहेब असतील, याच्या संगनमतानं या तालुक्यात तक्रारी करूनसुद्धा याच्यावर कुठल्याही प्रकारच्या कारवाई झालेल्या नाहीत. सदर्भ आम्ही पालकमंत्री यांच्या कार्यालयाला पत्र दिलेलं आहे. नवीन आलेले कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी साहेब अतिशय स्ट्रिक्ट आहेत, तर ते या ठिकाणी चांगलं लक्ष घालून या योजनेवर झालेल्या भ्रष्ट कारभारासंबंधित किंवा अनियमितता झालेल्या बीड कॅपॅसिटी नसताना ज्या एजन्सीला कामं दिली गेली त्या एजन्सीच्या चौकशा करून त्या रद्द कराव्यात आणि नूतन आलेल्या GPचा मुख्य कार्यकारी माननीय आवाळीताई ह्या मॅडम आलेल्या आहेत. या बी कर्तव्यदक्ष आहेत. कामात त्यांचा काम चुकारपणाला त्यांचं ते काम धडा शिकवत आहेत. तर अशा या ठिकाणी झालेल्या अनियमित कामाबद्दल आणि ज्या ग्रामपंचायतीनं कुठल्याही प्रकारचे 10% लोकसहभाग न भरता हे बेकायदेशीर टेंडर केलेले आहेत, ज्या ग्रामपंचायतीनं 10% भरलेत असं बोगस दाखले दिले गेले आहेत, त्याही संबंधित ग्रामपंचायतीच्या चौकशा व्हाव्यात. आणि संबंधित आम्ही लेखी तक्रारीत म्हटलं गेलं आहे की ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीनं ज्या ठिकाणी स्वच्छता आणि पाणी पुरवठा समितीच्या खात्यावर 10% लोकसहभाग भरलेला तो बँकेमध्ये जमा केलेला असावा आणि बँकेचं बँक बॅलन्स सर्टिफिकेट घेऊनच त्यांना कार्यक्रम आदेश देण्यात यावं.
आणि काम पूर्ण झाल्यानंतरच ते बँक बॅलन्स सर्टिफिकेट रिलीव्ह व्हावं अशी आम्ही तक्रारीत मागणी केलेली आहे. पण या तक्रारीत 3 तक्रारी देऊनसुद्धा 1 वर्ष आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करतो आहे. पण कुठल्याही प्रकारचे याला राजकीय बळ असल्यामुळं याच्यावर कुठल्याही प्रकारचा कारवाई झालेली नाही आणि संबंधित हे तालुक्यातले उप अभियंता हे विविध राजकीय पक्षाचं काम करण्यासाठी संबंधित ठेकेदारावर दबाव टाकतात. तुला काम मिळणार नाही, तू आमच्या पक्षाचं काम कर, त्या नेत्याला भेटून ये, त्याच्या पेयला भेटून ये, अशा पद्धतीचं जे इथले जे उप अभियंता करतायत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आमची जे आंदोलनाच्या उद्देशानं जे आम्ही जिल्हाधिकारी पालकमंत्री यांच्याकडे जी मागणी केली आहे त्या मागणीप्रमाणे त्यांच्यावर कारवाई व्हावी ही आमची या तालुक्यातील ग्रामस्थांची विनंती आहे. आपल्या चॅनलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.